गरिबी एक अशी गोष्ट जी हळूहळू माणसाला आतून पोखरत जाते आणि शेवटी अशा टोकाला नेऊन ठेवते जिथून परत येणं अशक्य होतं। आज ही कथा मी तुमच्यासमोर आणतोय जी एक अशा बापाची आहे जो रोजच्या लढाईला हरला आणि त्याने जे केलं त्याने संपूर्ण देश हादरला। तर चला ऐकूया किशोर यांची अस्वस्थ करणारी आणि कायद्याच्या चौकटीतूनही फार काही शिकवणारी ही खरी घटना, द केस ऑफ किशोर। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओमकार कानून कट्टा यूट्यूब चॅनलवर। किशोर जावट, वय 40, व्यवसायाने ठेकेदार, भोपाळमध्ये खजुरी परिसरात राहणारा होता। पत्नी सीता आणि 4 गोड मुलं, कांचन, अन्नू, अभय आणि सगळ्यात लहान म्हणजे पूर्वा। बाहेरून बघितलं तर हे घर अगदी सामान्य, पण खरं तर त्या घराच्या भिंतीमध्ये रोज न दिसणारं युद्ध चालू होतं। अर्धवट काम, थकलेले पेमेंट्स आणि 100 क्रेडिटर्स आणि ढीगभरचं कर्ज। कोणत्याही दिवशी हातात शिल्लक होतं ते फक्त तणाव। सीता रोज पोळा करताना डोळ्यात दाटलेलं पाणी लपवत होती। किशोर रात्री उशिरा घरी यायचा, थकल्यागत आणि हरल्यागत, पण हे सगळं शेवटपर्यंत कोणी बोलून दाखवलं नाही। किशोरच्या डोळ्यात सतत एकच विचार असायचा, या जगात माझं काही उरलेलं नाही, पण माझ्या मुलांचं काय? त्याला वाटलं हे जीवन नको असं, पण त्याला हे कधीच वाटलं नाही की तो स्वतःहून त्याच्या भविष्याचा निर्णय घेईल। बुधवारी पहाटे किशोरने आणि सीतेने एक थरारक निर्णय घेतला, संपूर्ण कुटुंबासह जगाचा निरोप घ्यायचा। एक चहाच्या कपामध्ये त्या किचनमध्ये काहीतरी तयार होत होतं। ते दूध होतं, पण त्यात होतं जीवाच्या अंत्याचा सावट। त्यातच घराची लहान मुलगी म्हणजेच पूर्वा फक्त 8 वर्षाची होती। तिला समजलंही नाही की तिच्या कपात काय होतं। ती निष्पाप होती, पण तिचं बाल्य त्या दुधात विरघळलं। त्याच दिवशी एका शेजाऱ्याला अचानक काहीतरी वेगळं जाणवलं। घराचं दार बंद होतं आणि त्यातून आवाजही येत नव्हता। काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने खिडकीतून डोकावून बघितलं आणि मग लागला पोलिसांना आणि रुग्णालयाला कॉल। सर्व सदस्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण पूर्वा तिला वाचवण्यात यश आलं नाही। सीता आणि किशोर यांना ICUमध्ये दाखल करण्यात आलं। कांचन, अन्नू आणि अभय हे रुग्णालयात जीवाचा झुंज देत होते। या घटनेमुळे केवळ परिसरच नाही तर संपूर्ण राज्य हादरलं होतं। मध्य प्रदेशचे गृहमंत्री यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल केला, पण इथेच प्रश्न असा आहे की गुन्हा कोणाचा? त्या बापाचा जो परिस्थितीमुळे हरकला की आपल्या व्यवस्थेचा, जी अशा बापांना एक पाऊलही मदतीचं पुढे टाकत नाही? कायद्याच्या दृष्टीने हे अपराध आहे, पण मानवतेच्या नजरेतून बघितलं तर एक सामाजिक अपयश आहे। मित्रांनो, आज आपण जरी ही घटना ऐकली असेल तरी आपल्या आजूबाजूला असे कितीतरी किशोर आपल्या जीवनाशी झुंज देत आहेत, जे काहीच न बोलता आतून कोसळतात। कधीकधी एक मायेचा शब्द, एक छोटी मदत, एक फोन कॉल देखील यांचा जीव वाचवू शकतो। जर तुम्हाला ही गोष्ट मनाला भिडली असेल तर जरूर शेअर करा, जेणेकरून ही कथा इतरांपर्यंत पोचवली जाईल। आपण एकत्र आलो तर कुणाचं आयुष्य बदलू शकतो। अशाच खऱ्या देणाऱ्या गोष्टींसाठी सबस्क्राईब करा ओमकार कानून कट्टाला, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा। पुन्हा भेटूया एक नव्या कहाणीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, कायदा हा माणसांसाठीच असतो। मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत। असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओमकार कानून कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।